ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे। सुरुवातीला काय नेमकं याच्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला आकडेवारी आणि महत्त्वाची खाती दिसतात? ओम श्रीकांत, खरं तर 15 तारखेच्या विस्तारानंतर ही अपेक्षा होती की खातेवाटप लवकर होईल, मात्र तब्बल आठवडाभराच्या कालावधीनंतर हे खातेवाटप करण्यात आलंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गृह खातं, ज्यावरून सुरुवातीच्या काळामध्ये अनेक वेळेला कलह झाला, ते गृह खातं भाजपने स्वतःकडे ठेवलंय। गृह आणि ऊर्जा विभागाची जबाबदारी स्वतः देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत। एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री, जे आता विद्यमान उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट अर्थात यूडी जे खातं त्यांच्याकडनं मागील 10 वर्षापासून आहे ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले, तर अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे मागच्या सरकारमध्ये जे बदल होते ते फार यावेळेला करण्यात आले असं दिसत नाहीये। भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाच्या पदावरती वर्णी लावण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना रेव्हेन्यू अर्थात महसूल खातं देण्यात आले, तर कुठेतरी विखे पाटलांचं महसूल खातं काढून त्यांना वॉटर रिसोर्सेस अर्थात जलसंधारण खातं देण्यात आले। आपण जर भाजपच्या खात्यांचा विचार केला तर भाजपकडे महसूल, जलसंधारण, सर्वप्रथम गृह खातं, नंतर महसूल, जलसंधारण, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक, वन, पर्यावरण, राज्य शिष्टाचार, ग्राम विकास, मत्स्य व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं जे खरं तर ग्रामीण भागातील राजकारणावरती बऱ्या प्रकारे मान ठोकण्यासाठी मदतशीर ठरतं, ते ग्रामविकास खातं भाजपने स्वतःकडे ठेवलंय। राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर कुठेतरी मेडिकल एज्युकेशन अर्थात वैद्यकीय शिक्षण असेल किंवा त्यासोबतच इतर महत्वाची जी काही खाती आहेत ती राष्ट्रवादीकडे आहेत। धनंजय मुंडेंचं डिमोशन झाले, कुठेतरी त्यांना फूड, अन्न व औषध प्रशासन खातं देण्यात आलेलं आहे। उदय सामंतांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे उद्योग खातं जे होतं यापूर्वी सुद्धा ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेले आहे। अशोक उईके यांची ट्रायब्युनल डेव्हलपमेंट वरती नेमणूक करण्यात आलेली आहे। खरं तर अनेक नवीन चेहरे होते। राष्ट्रवादीचे आमदार आणि दत्तात्रय भरणे जे इंदापूरचे आमदार आहेत त्यांच्याकडे स्पोर्ट्स अर्थात क्रीडा विभाग देण्यात आलेला आहे। आदिती तटकरे यांचं जे खातं आहे ते कायम ठेवण्यात आले, त्यांना वुमन आणि चाइल्ड वेलफेअर अर्थात महिला व बालकल्याण हे खातं त्यांचं कायम ठेवण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला शिवेंद्रराजे भोसले जे नव्याने या सरकारमध्ये मंत्री झाले त्यांच्याकडे पब्लिक वर्क अर्थात ते खातं देण्यात आलंय। माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांच्याकडे कृषी खातं देण्यात आले, ते पहिल्यांदाच या सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री बनलेले आहेत। जयकुमार रावल यांना देखील लॉटरी लागली, त्यांना ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं देण्यात आलंय। दुसऱ्या बाजूला नरहरी झिरवाळ जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांना फूडवर ॲडमिनिस्ट्रेशन हे खातं देण्यात आलेलं आहे। संजय सावकारेंकडे टेक्सटाईल, संजय शिरसाटांकडे सोशल जस्टिस अर्थात सामाजिक न्यायाचं खातं जे असतं ते त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। प्रताप सरनाईक शिवसेनेचे नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा बंडाची चिंधी शिवसेनेमध्ये पेटवली होती, त्या प्रताप सरनाईकांना ट्रान्सपोर्ट अर्थात परिवहन खातं देण्यात आलेलं आहे। भरत गोगावले ज्यांच्या मंत्रिपदाची सातत्याने चर्चा होती त्यांच्याकडे रोजगार हमीचं जे खातं आहे, एम्प्लॉयमेंट गॅरंटीचं खातं आहे, ते देण्यात आलंय। मकरंद जाधव जे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्याकडे मुदत पुनर्वसन खातं देण्यात आलंय। नितेश राणे भाजपचा आक्रमक युवा चेहरा, त्यांच्याकडे फिशरीज आणि पोर्ट जे कोकणाशी संबंधित अधिक प्रमाणात खातं मानलं जातं, ते मत्स्य व्यवसाय आणि बंदर या विकासाच्या संदर्भातलं खातं आहे। आशिष शेलार भाजपचे महत्वाचे नेते आहेत, त्यांच्याकडे माफ करा आकाश फुंडकर जे पहिल्यांदा मंत्री बनतात त्यांना लेबर मिनिस्टर अर्थात कामगार मंत्री करण्यात आले। बाबासाहेब पाटलांकडे कॉर्पोरेशन अर्थात सहकार खातं देण्यात आले। बाबासाहेब पाटील यापूर्वी देखील मंत्री होते, त्यामुळे राष्ट्रवादीकडे पुन्हा एकदा सहकार खातं जाताना दिसतंय। प्रकाश आंबेडकर शिवसेनेचे नेते जे आहेत त्यांना सार्वजनिक आरोग्य खातं, यापूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य खातं हे तानाजी सावंतांकडे होतं, मात्र त्या विभागातला भ्रष्टाचार आणि इतर बाबींची लक्षात घेता ते खातं आता त्यांच्याकडनं काढून घेण्यात आले, त्या मंत्रिमंडळात ते नसणार आहे। राज्यमंत्रीपदाचा जर आपण विषय पाहिला तर आशिष जयस्वालांकडे अर्थ खात्याची जबाबदारी आहे। माधुरी मिसाळांकडे अर्बन डेव्हलपमेंट अर्थात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असतील तर राज्यमंत्री हा भाजपचा असेल। दुसऱ्या बाजूला फायनान्स मिनिस्टर भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांचे राज्यमंत्री म्हणून शिवसेनेचे आशिष जयस्वाल काम पाहणार आहेत। तिसऱ्या बाजूला होम डिपार्टमेंटचे रुरल अर्थात शहर आणि ग्रामीण असे दोन भाग असतात, त्यामध्ये पंकज भोयर यांच्याकडे होम डिपार्टमेंटच्या ग्रामीण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपच्या मेघना बोर्डीकर साकोरे ज्या आहेत त्या आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री असणार आहेत। इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग विभागाचे राज्यमंत्री असतील तर योगेश कदम हे अर्बन डेव्हलपमेंट अर्थात माफ करा होम डिपार्टमेंटच्या अर्बन विभागाचे अर्थात गृह विभागाच्या शहरी विभागाचे राज्यमंत्री असणार आहेत। त्यामुळे एकंदरच राज्याच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये युवक चेहऱ्यांना प्रकर्षाने संधी देण्याचा प्रयत्न झालाय।